डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। श्रीरामपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। हिंदुत्ववादी प्रतिमा मिरवणाऱ्या सागर बेगचं नाव चर्चेत। तरुणीवर अत्याचाराचा आरोप, बाबू साळवेवर बलात्काराचा गुन्हा, तर सागर बेग व सोनू बेगवर आर्म ॲक्ट। खळबळजनक फिर्यादीत गंभीर आरोप। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे। एका महिलेच्या तक्रारीवरून बाबू साळवे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर बेग आणि सोनू बेग यांच्या विरुद्ध आर्म ॲक्ट आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। फिर्यादी महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार ती आपल्या 2 मुलांसह 26 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथे आजीकडे राहण्यासाठी आली होती। त्याच परिसरात राहणारा बाबू साळवे वय वर्ष 20 राहणार श्रीरामपूर हा आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी नेहमी येत असे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 14 फेब्रुवारी 2026 रोजी बाबू साळवेने तिचा हात पकडून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला स्पष्ट नकार दिला। त्यानंतर बाबू साळवेने मी सागर बेग आणि सोनू बेग यांचा माणूस आहे असे सांगत धमकावल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे। तक्रारीनुसार त्यानंतर बाबू साळवे वारंवार फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता, सतत धमक्या देऊन तिचा पाठलाग करत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। फिर्यादीच्या तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले की एके दिवशी वॉर्ड क्रमांक 3 मधील एका खोलीत बोलावून बाबू साळवेने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। त्यानंतरही वारंवार त्याच ठिकाणी बोलावून अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या संपूर्ण घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली। त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात बाबू साळवे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा, तर सागर बेग आणि सोनू बेग यांच्या विरुद्ध आर्म ॲक्ट आणि धमकी संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली। या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पुढील चौकशीत आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।